चला, हॅलोअरिन. हॅलोअरिन मध्ये तुम्हाला दिसतंय क्लोरोबेन्झिन वगैरे वगैरे, ते सगळं जाऊ द्या. आपण हॅलोअरिन दोन शब्द आहे. हॅलो म्हणजे कोणता? एक्स, हॅलोजन. अरिन म्हणजे कोणता? एरोमॅटिक. एरोमॅटिक म्हणजे सायक्लिक, प्लेनर, कॉन्जुगेटेड. आणि किती इलेक्ट्रॉन असतात? 4n+2π. ठीक आहे. सो बाकी मग तुम्हाला कंपाऊंड इथं दिसतात. क्लोरीनला बेन्झिन म्हणजे नाव काय? क्लोरोबेन्झिन. या स्ट्रक्चरचं नाव काय असतं बेन्झिनला? CH3 म्हणजे मग ज्या ठिकाणी मेन चेन आहे तिथून नंबरिंग सुरू होतं 1 आणि इथं आलं 2, म्हणून नाव काय आलं? 2 क्लोरो टोल्यून. बॅकग्राऊंडला जर आवाज असेल तर माईक बंद करा. इथं 1, इथं काय आला? 2 आणि इथं काय आला? 4. सो 2,4 डायक्लोरो काय आला? टोलिन. याच्यात काय कोणाला प्रॉब्लेम नाही ना? नो सर. आता आपल्याला मेन करायचं जनरल मेथड्स ऑफ काय? प्रिपरेशन. आपण काय बनवतोय? बेन्झिन जोडणार आहे आपण, हॅलोजन. ठीक आहे. पहिली मेथड क्लोरिनेशन करायला काय वापरतात? Cl2 आणि AlCl3. या रिएक्शनचं नाव माहिती आहे कोणाला? आताच घेतलं ना, काय नाव आहे? हॅलोजनेशन. आपण हायड्रोकार्बन मध्ये बघितलेली. AlCl3 बरोबर Cl2 वापरलं तर रिंगला काय भेटतो? Cl आणि HCl साइड प्रोडक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरून PCl5 चा रोल काय? विसरले का? बोला भक्ती, काय रोल आहे? नाही येत आवाज तुझा, माईक व्हायब्रेट होतो फक्त. अंजली इंगळे बोला. क्लोरिनेशन करण्याचा. हा, मग कोणाचं करणार? OH becomes Cl. ठीक आहे. इन द सेम वे हा होता फिनॉल, खाली अल्कोहोल आहे. अल्कोहोलच्या केसमध्ये पण OH चा काय होणार? Cl. पण इथं झालेला नाही. अच्छा, तो कंटिन्यू केला, दुसरी रिएक्शन. बरं, ठीक आहे. तो थोडक्यात काय, जनरल मेथड मध्ये आपण क्लोरिनेशन करू शकतो हा रिएजंट वापरून, किंवा डायरेक्ट PCl5 पण वापरू शकतो. दोघांचं काम एकच. बेन्झिनला काय अटॅच करतात ते? Cl. ओके, नेक्स्ट. केमिकल प्रॉपर्टीज. याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला, नीट समजून घ्या. आता समजा तुम्हाला हा दिला कंपाऊंड क्लोरोबेन्झिन आणि तुमच्याकडे NaOH मधला निगेटिव्ह पार्ट कोणता? बोला. ठीक आहे. मग हा झाला तुमच्याकडे क्लोरोबेन्झिन. याच्यामध्ये निगेटिव्ह कोण आहे? OH. आता रिंग ही इलेक्ट्रॉन रिच आहे का डेफिशियंट आहे? रिच. मग रिच रिंग वर आधीच निगेटिव्ह आहे, त्याच्यावर अजून निगेटिव्हचा अटॅक होईल का? नाही होणार. नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? जर करायचाच झाला तर कोणाची हेल्प घ्यायला लागेल? टेम्परेचर आणि प्रेशरची. सो आपण बघा, टेम्परेचर एवढं घेतलं, प्रेशर एवढं घेतला, मग ती रिॲक्शन कुठेतरी होती. पण माझं असं म्हणणं आहे की मी समजा माझी इंडस्ट्री आहे आणि मला हे केमिकल बनवायचंय, पण मला खूप खर्च येतो टेम्परेचर प्रेशर द्यायला. तुम्हाला माहिती आहे आता पेट्रोलचे प्राइस खूप कमी झाले ना? वाढले. हा, ठीक आहे. मग आता पेट्रोल आहे की कोणतंही फ्युएल आहे, त्यासाठी लागणारच ना टेम्परेचर वाढवायचं म्हटल्यावर. पण मला जमत नाहीये, तर मी काय करणार? मी याला वापरणारच नाही, मी डायरेक्ट हाच वापरायला घेतला. तर यांनी फायदा काय झाला? टेम्परेचर नाही द्यायचं आणि प्रेशर नाही द्यायचं, कारण 3 काय जोडलेले? NO2 रिंगचे इलेक्ट्रॉन तिन्ही साइडनी काय करणार? काढून घेणार. इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले तर रिंग इलेक्ट्रॉन रिच झाली का डेफिशियंट झाली? डेफिशियंट. मग आता रिंग डेफिशियंट झाली म्हणजे कार्बनवर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. मग OH चा अटॅक खूप इझिली होणार आणि लगेच बाहेर कोण जाणार? Cl. मग सगळ्यात बेस्ट कुठं होणार? याच्यामध्ये, कारण याच्याकडे किती NO2 आहे? 3. याच्याकडे किती आहे? 2. याच्याकडे किती आहे? 1. आणि याची रिएक्शन करायला मला काय लावायला लागणार आहे? टेम्परेचर.
तर तुम्हाला पेपरला याच्या आधी आलेलं आहे की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ची ऑर्डर सांगा. ऑर्डर तुमच्या समोर आहे. समजलं? येस सर. येस सर. बर, पुढे जायचं का लिहून घ्यायचं तुम्हाला? नाही लिहायचं ना? सर तुम्ही या चॅप्टरची PDF सेंड करू द्या ना. बर बर बर, टाकून देतो. एक मिनिट थांब बर. वाचा. अरे वाचता नाहीत तुम्हाला? फिटिंग रिएक्शन. फिटिंग रिएक्शन. फिटिंग रिएक्शन. फिटिंग रिएक्शन. फिटिंग म्हणजे काय? एखादा दुसऱ्यामध्ये फिट करायचा, एखादा ग्रुप दुसऱ्या ग्रुपला जॉईन करायचं, त्याला फिटिंग म्हणतात. ठीक आहे. सो आता बघा, Na 2 टाइम्स आहे आणि त्याला जॉईन कोण होणार? Cl. सो हे सगळे ग्रुप सेपरेट झाले आणि बेन्झिनला काय अटॅच झाला? बेन्झिन. एका ग्रुपला दुसरा ग्रुप अटॅच झाला, त्यालाच काय म्हणतात? फिट. म्हणून नाव काय रिएक्शनचं? फिटिंग रिएक्शन. आणि एरो वरती काय वापरायचा बघा? ड्रायथर. सो ड्राय इथर वापरायचं. जर कोणी हे लिहिलं नाही तर किती मार्क भेटणार? 0. हे विसरायचं नाही, ड्राय इथर आलाच पाहिजे. ठीक आहे. सो हा काय घेतला? बेन्झिनला क्लोरीन, बेन्झिनला क्लोरीन मध्ये Na, हे सगळं रिमूव्ह होतं. 2 क्लोरीन कोणाबरोबर गेले? 2 Na. सो इट बिकम्स 2 टाइम्स NaCl. आणि ही बेन्झिन नाहीये. बेन्झिनला एक बॉन्ड असल्यावर रिंगला काय म्हणतात? फिनाइल. आणि अशा 2 रिंग आहे म्हणून नाव काय? डायफिनाइल. ही फिटिंग रिएक्शन. दुसरीचं नाव काय? वुड्स फिटिंग रिएक्शन. फिटिंग रिएक्शन. हा. याच्यामध्ये काय काय परत बोल. सर ड्रायथर एवढा इम्पॉर्टंट काय? हा, तो सॉल्व्हंट आहे, त्याशिवाय रिएक्शनच होणार नाही त्यामुळं. आणि तो ड्राय असला पाहिजे मेन म्हणजे. त्याच्यात पाणी असून नाही चालणार. नाही तर पाणी काय करणार? पाण्यामध्ये कोण येतं मध्येच? OH मायनस. तो बाकीच NaOH काय, Na काय बनवतो? NaOH. सो त्यामुळे तो ड्राय तर असलंच पाहिजे. सॉल्व्हंट कळतं ना तुम्हाला? येस सर. पुढं वुड्स फिटिंग रिएक्शन मध्ये आता वरती आणि खाली काय ते समजून घ्या. फिटिंग रिएक्शन मध्ये दोन्ही ग्रुप कोणते असतात? बोला. एरोमॅटिक. इथे एक एरोमॅटिक आहे आणि दुसरा कोणता आहे? ॲलिफॅटिक. सो एरोमॅटिक आणि ॲलिफॅटिक जोडले जातात. नेहमीप्रमाणे हे मधलं सेपरेट होतं. सो रिंगला जोडला हा ग्रुप. सो इट बिकम्स वुड्स फिटिंग रिएक्शन. फिटिंग रिएक्शन. ठीक आहे. क्लिअर आहे आता? येस सर. येस सर. बर बरं, सांगा शेवटची रिएक्शन कोणती होती? वुड्स फिटिंग रिएक्शन. त्याच्यावरची. फिटिंग रिएक्शन. त्याच्यावरची. फिटिंग रिएक्शन. त्याच्यावर. क्लोरिनेशन केलं होतं सर. नक्की काय वापरलं होतं? PCl5. टेम्परेचर. CL5. आणि त्याच्यावर काय वापरलं होतं? AlCl3. आणि शेजारी AlCl3 बेन्झिन. होती सर. मध्ये काय होतं? बेन्झिन प्लस काहीतरी होतं. Cl का Cl2? Cl2. बरं झालं विसरले नाही. जे 15 मिनिटात विसरतात मागचं त्यांना काय म्हणतात? नाही माहिती. काय काय? बर, आवाज नाही आला. मेसेज कर. क्लोरोबेन्झिन वरती क्लोरिनेशन केलं. साधी गोष्ट, आधी ऑलरेडी एक क्लोरीन आहे. मग 2 कोणत्या ठिकाणी ऍक्टिव्हेट असते रिंग? ऑर्थो आणि पॅरा. सो एक ऑर्थोला भेटणार, दुसरा कुठे भेटणार? पॅरा. आणि खाली लिहिले बिकॉज क्लोरीन इज ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे आपण क्लोरोबेन्झिनवर इथं हॅलोजनेशन केलं. इथं क्लोरोबेन्झिनवर काय केलं? हे काय?
विसरले का? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि HNO3 वापरलं तर काय तयार होतो? NO2+. रिएक्शनचं नाव काय? नायट्रेशन. नायट्रेशन. वरती नायट्रेशन केलं, इथं काय केलं? येस, Halogenation. हॅलोजिनेशन केलं. ठीक आहे. तर याच्यात मी परत सांगतो, तुम्ही जसं हायड्रोकार्बन चॅप्टर करतात आणि 12वीचा पहिला चॅप्टर करायला घेतात, बरेचसे रिएक्शन रिपीट होतात. एकदा हा चॅप्टर होऊ द्या, अल्कोहोल फिनॉल इथं सुरू होईल, त्याच्यामध्ये अजून रिपीट होतात. तुम्ही जसं खाली जाल ना, नुसतं रिपिटेशन येत जातं. फक्त तुम्हाला रोल माहिती पाहिजे रिएजंटचा. ओके, हे वरची 2 रिएक्शन समजल्या, नायट्रेशन आणि हॅलोजिनेशन. Yes, sir. Yes, sir. बर, पुढं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जो आहे त्याच्यावर आपण काय केलं? सॉरी, क्लोरोबेन्झीन काय करतो आपण? सल्फोनेशन. सल्फोनेशन साठी कोणता रिएजंट वापरतात? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. H2SO4 चं स्ट्रक्चर काय असतं? H डबल बॉन्ड O, इकडं OH आणि इकडं पण काय असतो? OH. चेक करा बरं, H2SO4 आहे का? Yes, sir. मग आता याच्यातला कोणता ग्रुप अटॅच होणार? SO3H, म्हणजे SO3H हा ग्रुप अटॅच होतो आणि बाहेर कोण पडतो? OH. मग SO3H बघा इथं जॉईंट झाला आणि इथं पण जॉईंट झाला. सो तुम्हाला 2 ठिकाणी हा ग्रुप भेटतो. सो रिएक्शनचं नाव आहे सल्फोनेशन. पहिली होती हॅलोजिनेशन, दुसरी नायट्रेशन, ही सल्फोनेशन. हे फ्रिडल क्राफ्ट. CH3 म्हणजे अल्काइल का असाइल? CH3 is alkyl or acyl. आणि या ग्रुपला काय म्हणायचं? हा ग्रुप कोणता? नाही माहिती. ऍसिटिक ऍसिडचं स्ट्रक्चर माहिती का? बोला, नाही माहिती? बर, या ग्रुपचं नाव काय? असाइल. आणि याला काय म्हणायचं? अल्काइल. मग खालची रिएक्शन कोणती? फ्रिडल क्राफ्ट. खालचा ग्रुप कोणता आहे? अल्कायलेशन. समजलं? फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. आणि पुढे जर आपण गेलो नेक्स्ट, अरे सर तुम्हाला एकदा समराइज करून देतो परत एकदा. या रिएक्शन 11वीला पण आहे. आपण कुठून सुरू केलं तर चॅप्टर आत्ताचा? फ्रॉम दिस. हे त्याचं नॉमेनक्लेचर होतं. प्रिपरेशन मध्ये पहिली रिएक्शन तुम्हीच सांगितली, कोणती? हॅलोजिनेशन. दुसरी रिएक्शन पण हॅलोजिनेशन, पण कोणाची हेल्प घेतली आपण? बोला, आवाज. PCl5. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. केमिकल प्रॉपर्टी मध्ये कोणता बेस्ट ऑप्शन आहे? टेम्परेचर का 3NO2? 3NO2. then 2 then 1 and then ओरिजिनल कंपाऊंड. फिटिंग मध्ये काय जॉईंट होतं एकमेकांना? बेन्झीन रिंग. Aromatic. एरोमॅटिक. 2 एरोमॅटिक. आणि वुड्स फिटिंग मध्ये एक एरोमॅटिक, दुसरी Aliphatic. एलिफॅटिक. देन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोफाईल ऍड होतो कुठं? ऑर्थो आणि पॅरा. आणि इलेक्ट्रोफाईल स्वतः कोण असतो? क्लोरीन असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सल्फोनेशन बघितलं. कोणता ग्रुप ऍड होतो? SO3H. खालची ही रिएक्शन. आणि वरती कोणती केली आहे? नायट्रेशन. 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 खालच्या रिएक्शनचं नाव काय? फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. इट इज नॉट असायलेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्यासाठी आलाय इथं, विच कॅन गिव्ह हॅलोफॉर्म विथ H2. हॅलोफॉर्म साठी ऑप्शन काय आपल्याकडे बघा. पहिलं कंपाऊंड देईल का? देईल का? हॅलोफॉर्म विसरले का? कंडिशन काय त्याची? मिथाइल कीटोन. आणि कोणता अल्कोहोल लागतो त्याला? सेकंडरी. आणि एक एक्सेप्शनल केस कोणती? ही. या तिघांमध्ये काय काय बसतं बघा. पहिला बसतो का? नाही. दुसरा बसेल का? दुसऱ्याला आहे का असं मिथाइल कीटोन शेजारी? CH3 आहे का?
नाही. नाही. तिसऱ्याला आहे, दिसतं ना CH3, आणि चौथ्याला तर सेकंडरी अल्कोहोल नाही, तो प्रायमरी. म्हणजे ऑप्शन कोणता येणार? 3. हे किती जणांना समजलं का परत सांगू? समजलं सर. Question number 2. Which of the following compound cannot be identified by carbyl-amine test? Carbyl-amine test कोण देतो? प्रायमरी अमाइन. अमाइन. तो चेक करा कोणता प्रायमरी नाहीये. सॉरी, कोण आयडेंटिफाईड होणार नाही असं विचारता येतं. दुसरा प्रायमरी आहे का? Yes, sir. हा प्रायमरी अमाइन आहे, हा प्रायमरी अमाइन आहे, हा कोणता अमाइन आहे? सेकंडरी. सेकंडरी. अच्छा, इथं CH3 पण दिलाय त्यांनी. तरी पण ऑप्शन कोणता येणार आपला? फर्स्ट. कारण फक्त आणि फक्त कोणता पाहिजे? प्रायमरी अमाइन. CH3 त्या टेस्टचा पार्ट दिला वाटतं त्यांनी, पण ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट माहिती आहे सगळ्यांना, काय वापरतात? काय ग्रिग्नार्ड काय? RMG. ऑप्शन काय आला? सेकंड. सेकंड. ओके, चला पहिला प्रश्न. कंपाउंड A ऑन ट्रीटमेंट विथ Na gives B. कंपाउंड A ऑन ट्रीटमेंट विथ कोणाबरोबर? Na. काय भेटलं आपल्याला? B. अँड विथ PCl5 gives C. म्हणजे इथं एरो वरती काय लिहू? बोला. PCl5 काय भेटलं आपल्याला? C. क्लोरीन gives C. पुढं B and C react together to give diethyl ether. दुसरं स्टेटमेंट. आता हे पहिले वाक्य झालं. B आणि C ला एकत्र केलं तर आपल्याला भेटतो डायइथाइल इथर. A, B आणि C आर. मग त्यांनी विचारलं A, B आणि C कोणते? मग त्याचे ऑप्शन्स आता मी इथं लिहितो. A म्हणजे त्यांनी ऑप्शन असे दिले C2H5OH A, B दिलाय C2H6 आणि C दिलाय C2H2Cl. या टाइप मध्ये आहे. बाकीचे 3 ऑप्शन पण दिलेले, ते पण लिहू. तुम्ही तोपर्यंत ट्राय करा. इथं बघू नका, मी जे लिहितो ते बघत बसू नका. तिकडे डोकं लावा थोडं, काय होतं का बघा. येस, चला बोला. मला एक सांगा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करून करणार तुम्ही, ते सांगा. तुमच्याकडे काय फिक्स माहिती इथं सध्या? फिक्स काय? A, B, C हे फिक्स आहे का? नाही. मग तुम्हाला एक माहिती का, B आणि C मिक्स केलं तर तयार काय होतो? डायइथाइल इथर. मग आता तुम्हाला या चॅप्टर मधल्या कोणत्या रिएक्शन आठवायला लागतील ज्या इथर बनवतात त्या? मग इथर बनवणाऱ्या कोणत्या रिएक्शन होत्या आपल्याकडे? एक रिएक्शन होती बघा, मी त्याचं नाव पण सांगितलं. त्या नावामध्ये मी एक शब्द ऍड केला होता, विल्यमसन्स. काय होती? इथर सिंथेसिस. विल्यमसन्स इथर सिंथेसिस होतं, बरोबर ना? म्हणजे आपल्याला एक कळलं की इथर बनवायचं. डायइथाइल इथरचं स्ट्रक्चर काय? डायइथाइल. इथ म्हणजे किती कार्बन? 2.
तर हा कंपाऊंड तयार होतो बी आणि सी पासून. मग आता विल्यमसन इथर सिंथेसिस मध्ये एक कंपाऊंड असतो ज्याच्याकडे सोडियम असतो, दुसऱ्याकडे क्लोरीन असतो. मग आपण रिव्हर्स जाऊ शकतो इझिली. आता कसं करणार, कार्बन किती अवेलेबल आपल्याकडे 2. सो असं केलं समजा 2 कार्बनला पुढे जोडला ONA प्लस त्याला पुढे जोडला 2 कार्बन आणि Cl जोडला. मला सांगा हा प्रोडक्ट भेटेल का? आता इथून मायनस काय झाला? हा भेटेल. म्हणजे सुरुवात तिथून केली पाहिजे होती आपण. ठीक आहे. मग आता हा जो मी दुसरा लिहिलाय हा कोणता होता? सी. आणि हा कोणता होता? बी. सी आपल्याला भेटला तर सी मी इथं लिहून टाकला. दिस इज अवर सी. मग विचार करा की इथं क्लोरीन आहे. क्लोरीन कशामुळे आला? इथं काय होता? PCl5. मग PCl5 कसलं क्लोरिनेशन करतो? बोला. क्लोरिनेशन कसलं करतो तो? कशाचा Cl होतो? OH चा. OH चा. OH चा ना. म्हणजे आपल्याकडे इथं काय पाहिजे? OH. आपण माग OH. चाललो ना आता. हा. मग आता आपल्याला बी कस काय भेटला? म्हणजे बी हा आपला अल्कोहोल आहे. मग Na कशावर Na टाकल्या अल्कोहोल भेटू शकत? तर काही मिसिंग आहे आपलं, ते पण बघा. आणि ऑप्शन आहे, मेन म्हणजे ऑप्शन आहे आपल्याकडे, ते पण चेक करा. आपला सी भेटला. सी बघा कुठं बरोबर येतोय, कुठं मॅच करतोय आपला सी? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कुठं मॅच केलं सी नी? फर्स्ट अँड 4. फर्स्ट अँड फोर्थ. ऍक्च्युली फर्स्ट, अच्छा तिथं 5 आहे, इथं चुकून 2 लिहिला मी. सो पहिला आणि चौथा मॅच करतो, बाकी सगळे काय करायचे? कट. ठीक आहे. मग आता मला सांगा की तुम्हाला वाटतं का हा बी असेल म्हणून? हा कंपाऊंड इथं बघून सांगा. अल्केन वर PCl5 वापरतो का? नो. नाही. नाही सर. हा लॉजिकल वाटत नाही. इकडे ट्राय करून बघू. हा आपला सी. मग हा बी येऊ शकतो बिकॉज आपण याच्या आधी काय वापरलाय? Na. म्हणजे इथं एच च्या ठिकाणी काय असेल? ONA. मग Na टाकायच्या आधी तिथं काय असणार आहे? OH. सो हा ए आला, हा बी आला ना, सी आला. समजलं का? येस सर. ठीक आहे. आता तुम्ही एकदा दोनदा ट्राय केला की तुम्हाला ते जमल बरोबर. जायचं पुढं का परत घ्यायचा? परत घ्या सर. बर, एक मिनिट. तुम्हाला जो दिलेला क्वेश्चन आहे तो आपण परत एकदा लिहू. परत सांगतो. ए नावाचा कंपाऊंड आहे. नीट बघायचं तिथं. जे लिहितो ते नीट बघा. ए नी कोणाबरोबर रिॲक्शन केली? Na. आणि त्यापासून भेटला बी. गिव्स बी. अँड विथ PCl5 इथं वापरला PCl5. तर आपल्याला काय भेटला? सी. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं? बी मध्ये काय ऍड केला? सी. काय भेटलं होतं आपल्याला? डायइथाइल इथर. सो मी नाव नाही लिहित, डायरेक्ट स्ट्रक्चर काढतो. डायइथाइल इथर आला समजा. आणि मग ए, बी आणि सी कोणते असं ते विचारतात ते. ठीक आहे, बघू चला आपण. 2 मिनिटं बघतो.
चला आवाज येतोय? Yes, sir. बरं, मी असं म्हणत होतो की इथं काय भेटलं आपल्याला, इथर. इथर बनवण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन काय? तर इथर बनवताना आपण कोणती रिएक्शन आठवली? रिएक्शनचं नाव सांगा. विल्यमसन्स इथर सिंथेसिस. हा, ठीक आहे. मग आपल्याला एक आयडिया आली असेल की PCl5 वापरल्यावर नेहमी आपल्याला काय भेटतो? RX म्हणजे हॅलो अल्केन. ठीक आहे. आता सी कस काय येईल? सी कडे एक हॅलोजन पाहिजे, तो सध्या कोणता असणार आहे? क्लोरीन. मग आता इथर बनवताना एका वेळेस इथर नाही तयार होत, एक ग्रुप राईटने ऍड होतो, एक लेफ्टने ऍड होतो. तर मला सांगा किती कार्बन आहे आपल्याकडे सध्या इथं दोन्ही साईडला? 2 आहे ना. म्हणजे आपला जो हॅलो अल्केन आहे तो पण किती कार्बनचा असणार आहे? 2 कार्बनचा. हे एवढं कळलं का सांगा आधी? Yes, sir. म्हणजे आपण सध्या फाइंड आउट काय केलं? सी. मग आता आपण PCl5 कशा वापरल्यानंतर हा प्रॉडक्ट भेटू शकतो? तर आपल्याला काय काढायचं? बी. आणि त्याच वेळेस आपल्याला हे पण डोक्यात ठेवायचं का रे, हा जो कंपाऊंड आहे वरचा त्याच्यापासून हा पण तयार झाला पाहिजे. आता थोडस बॅक जाऊन परत एकदा, किती कार्बन आहे तुमच्याकडे इथं? 2. मी 2 वापरले आणि त्याला काय जोडला? Cl. आता माझ्याकडे किती कार्बन बॅलन्स आहे बोला? आवाज येतोय? 2 कार्बन आहे. मग आता मी जो बी काढणार आहे त्याच्याकडे 2च कार्बन असले पाहिजे. मग बी कडे किती कार्बन आले? 2. आणि 2 ला पुढे काय जोडलं मी? O. आणि H च्या ठिकाणी Na जोडणार, कारण तिथं सुरुवातीला काय दिलेलं आहे? Na. आता काही जण म्हणतील मग तुम्हाला कसं काय कळलं की तिथं OHच घ्यायचा होता किंवा ONA घ्यायचा होता? कारण आपल्याला बनवायचं काय? इथर. मग समजा मी हा कंपाऊंड जो सी आहे तो घेतला, कारण आपल्याला बी मध्ये सी मिक्स करायचा. मी सी असा लिहिलं चालेल का? अपोजिट लिहिला फक्त, आणि त्याच्यामध्ये मी ऍड केला ONA, तर सेपरेट काय होणार इथून? NaCl. आणि हा याला जॉईन झाला तर ओरिजिनल कंपाऊंड बनल की? येस नो? Yes, sir. हा, म्हणजे आपण रिव्हर्स इथंच आन्सर काढलं. बी हा आला आपला. आता साधी गोष्ट आहे, BONA आला, मग Na ऍड केला म्हणून मग Na च्या ठिकाणी सुरुवातीला काय असणार आहे? OH. कळलं एवढं? Yes, sir. Yes, sir. ठीक. नेक्स्ट पुढचा घेऊ. चला नेक्स्ट क्वेश्चन. चांगले क्वेश्चन दिले. 2018 ला आलेले. आत्ताच पहिलं झालं तो, आता हा दुसरा. C7H8 ऍरोवरती लिहिलाय त्यांनी 3 टाइम्स Cl2 आणि इथं ट्रायंगल केलेला आहे. इथं A काढला, देन Br2Fe. तुमचं लक्ष ऍरोवरती राहू द्या, ऍरोवरच्या रिएजंटचा रोल काय. इथं वापरला B, च्या पुढे वापरला ZnHCl आणि त्याच्या पुढे वापरला C. ओके, चला आता मला सांगा C7H8 जो आहे हे कसलं स्ट्रक्चर आहे? असं मोठं स्ट्रक्चर आल्यानंतर बेन्झिनला आठवायचं. बेन्झिन काय असतो? C6. बोला. H6 ना. हा, मग तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे त्याच्यातून मायनस करा बेन्झिनला, खाली काय उरणार आहे? किती कार्बन उरले? 1. हायड्रोजन किती उरले? 2. तुमच्याकडे कोणता ग्रुप आहे तिथं? CH2 आहे बेन्झिनला. हे मी काय केलं कळलं का आधी ते सांगा. Yes, sir. म्हणजे मला एक कळलं, दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये बेन्झिन आहे आणि बेन्झिनला काय जोडलंय? CH2. पण जर तुम्ही नीट बघितलं तर बेन्झिनला ऑलरेडी एक काय जोडलेला असतो प्रत्येक कार्बनला? हायड्रोजन. मग हा H आणि CH2 याच्यापासून काय तयार होणार? CH3. ओके, आता पुढच्या स्टेपला आपण काय करतो? क्लोरिनेशन. क्लोरिनेशन 2 लोकेशनला होतं. कुठं? ऑर्थो आणि पॅरा लोकेशनला. मग आता तुम्हाला 2 प्रॉडक्ट भेटतील. मग प्रॉडक्ट काय ते सांगा मला.
बेन्झिन आणि बेन्झिनला CH3 तसाच राहील का तो पण चेंज होणार? ऐका आता लक्ष देणे. तुम्ही इथं क्लोरिनेशन करताय म्हणजे Cl2 ऍड करताय, पण तुम्हाला इथं असं काही दिसलं का AlCl3? नाही दिसला. मग आता त्याच्या ठिकाणी काय दिली? हीट. तर मला सांगा, मी तुम्हाला शिकवलं होतं, हीट असताना रिॲक्शन रिंगवर होती का साईडला होती वरती? तर पॉइंट झालेला नाही हा. झालेला आहे सर. काय काय परत मोठ्याने बोला. हे बघ, ज्यावेळेस तुमच्याकडे रिंग आहे आणि रिंग वरती लिहिले लाईट hmu लिहिलंय किंवा हीट लिहिलंय, त्या रिॲक्शन रिंग वर होत नाही. त्या रिॲक्शन लांबच्या ग्रुपवर होतात, जो एकदम आउटसाइड ग्रुप आहे. मग सगळी रिॲक्शन सध्या कुठं होणार? CH3 वर. मग CH3 वर कोणाचं ऍडिशन होणार? बोला. Cl2 च. मग त्यावेळेस बेन्झिन आहे आणि आपल्याकडे कार्बनला 3 हायड्रोजन होते, सो तिन्ही हायड्रोजनची जागा कोण घेणार? येस, क्लोरीन. हा, मला सांगा इथपर्यंत कळालं का? ए पर्यंत. येस सर. परत एकदा तो फॉर्म्युला C7H8 होता. त्याच्यात आपण कोणाचं म्हणजे कोणाला इमेजिन केलं? बेन्झिन. मग बेन्झिन मध्ये काय ऍड केलं? CH2. आणि बेन्झिनला अटॅच काय झालं? CH3. मग आपण इथं hmu वापरला आणि पुढे रिॲक्शन केली. इथं काय होतं? Cl2. म्हणून इथं 3 क्लोरीन आले. आता पुढं Br2 जर Cl2 क्लोरिनेशन करत असेल तर Br2 काय करणार आहे? ब्रोमिनेशन. ठीक आहे, म्हणजे रिंगला आता अटॅच होणार ब्रोमिन. आता मला एवढंच एक सांगायचं, क्लोरीन हा इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो रिंगचे का रिंगला देतो? विथड्रॉ और डोनेट? बोला. विथड्रॉ. विथड्रॉ. आणि जो ग्रुप रिंगचे इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो तो रिंगला कुठे ऍक्टिव्हेट करतो? मेटा. आणि देणारा कुठं करतो? ऑर्थो आणि पॅरा. मग सध्या आपली रिंग कुठे ऍक्टिव्हेट आहे? मेटा. म्हणून प्रॉडक्ट पण कुठे भेटणार? मेटाला. एवढं कळलं का? येस सर. काय म्हटली लास्ट कोणतरी? येस नो का काय म्हटली? आवाज नाही आला नीट. येस. याचा रोल आहे ZnHgSl करतो रिडक्शन. रिडक्शन म्हणजे मायनस काय होतो? हायड्रोजन. ऑक्सिजन मायनस होतो. आता सध्या रिडक्शनचा अर्थ असा होणार की हायड्रोजन पेक्षा पण जास्त निगेटिव्ह कोण आहे? क्लोरीन. मग क्लोरीन तिथून निघून जाणार आणि क्लोरीनची जागा घेतो हायड्रोजन. सो इथं आला अगेन CCl3 चा काय झाला? CH3. आणि ब्रोमिन आहे तसंच राहिला. आणि दिस इज युअर फायनल प्रॉडक्ट. हा आला तुमचं फायनल प्रॉडक्ट. कळलं एवढं? येस सर. ओके. कधी आलेला क्वेश्चन होता? ठीक आहे, 2000. सेकंड क्वेश्चन आहे तुमचा 2018 ला. कळलं का परत घ्यायचा? कळलं सर. किती जणांना कळलं? हँड रेज करा. ओके, बाकी किरण? ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन. त्यांनी असं विचारलंय, SN1 रिॲक्शनचे ऑर्डर सांगायचं. काय असेल ऑर्डर?
SN1 ची ऑर्डर काय होती? SN1 आठवतील सगळ्यांना? Yes, sir. हा, पहिली कोणती? टर्शरी. सेकंडरी. आणि देन कोणती? प्रायमरी. ए कंपाऊंड कोणता आहे? सेकंडरी. बी कोणता आहे? Primary. प्रायमरी. सी कोणता आहे? टर्शरी. सो ऑप्शन काय आला? सी, ए आणि फायनली कोणता आला? बी. बी. कळलं एवढं? येस सर. Yes, sir. अजून काही क्वेश्चन्स आहेत? भक्तीने हँड रेस केलं, बोला काय झालं? हा क्वेश्चन मार्क आहे आणि याचा आन्सर विचारलं. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. बोला. A, sir. ए ऑप्शन. कस काय? मी वरती जनरल रिएक्शन लिहून देतो, तुम्ही मला आन्सर सांगायचं. RX मध्ये MG ऍड केल्यानंतर, अच्छा अंजलीने डी सांगितलं, ठीक आहे. RX मध्ये MG ऍड केल्यानंतर RMGX तयार होतो. आता बोला आन्सर कोणतं आलं? M. कोणतं? First one. ए नंबर. लास्ट वाला आलं. लास्ट नीट बघा तुम्ही. R आणि X च्या मध्ये कोण ऍड झाला? MG. M. हा R आहे ना, हा एवढा पूर्ण ग्रुप कोणता आहे? R. आणि X या बॉन्डच्या मध्ये कोण जाणार? MG. म्हणून आन्सर काय आलं? लास्ट वन. क्लिअर आहे आता? येस सर. Yes, sir. ठीक आहे. ओके. तुमचं RNS कॉन्फिगरेशन झालं का? Yes, sir. सर. Yes, sir. त्याच्यावर एक क्वेश्चन आला या चॅप्टर मध्ये. बोला. पहिली प्रायोरिटी कोणाला? Atomic number. कोणाला? सगळ्यात मोठा नंबर कोणाचा? ब्रोमीन ना. हे विसरले का? बोरॉन, कार्बन, BCNOF. फ्लोरीनच्या खाली कोण असतो? ऍटॉमिक नंबर लेफ्ट टू राईट वाढतो आणि टॉप टू बॉटम पण वाढतो. मग सांगा मोठा नंबर कोणाचा? ब्रोमीन. ब्रोमीन. प्रायोरिटी कोणती? फर्स्ट. हायड्रोजनला काही विचार न करता नेहमी किती देतो आपण? 4. 4. क्लोरीनला सेकंड, कार्बनला थर्ड. आता असलं स्ट्रक्चर दिल्यावरती लोएस्ट ग्रुप मागं येतात, पण तो ऑलरेडी मागच आहे. मग आता कर R आहे का S आहे? क्लॉकवाईज म्हणजे काय? क्लॉकवाईज म्हणजे काय? आर. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? येस. ठीक आहे. त्यांनी जे ऑप्शन दिले होते ते इथं लिहून देतो. पहिला R दिलता, दुसरा S, तिसरा E आणि चौथा Z. बोला काय आलं? R. कोणतं कॉन्फिगरेशन? R. ऑप्शन नंबर 35 करेक्ट. अंजली माईक बंद कर. कळलं एवढं? Yes, sir.